गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज आता आपला जो कार्यक्रम आहे अल्पोपहारपर्यंत आणि आसन पूजन मगाशी झालंय. आता प्रस्तावना प्रवीण जाधव करतील, त्यानंतर ते पुढचा कार्यक्रम वाचून दाखवतील. सर्वांना नमस्कार. आज गुरुपौर्णिमा उत्सव. आज दिनांक 29/8/2026. प्रिय गुरुबंधू भगिनीस नमस्कार. आज श्री गुरुपौर्णिमा उत्सव आहे. गुरुपौर्णिमा हा प्रत्येक शिष्यांच्या जीवनातील एक अलौकिक दिवस आहे. हा दिवस म्हणजे गुरु शिष्यांचा प्रेम सोहळा. आजपर्यंत प्रत्येक युगात अनेक असे गुरु शिष्य झाले आहेत, परंतु आपल्या शिष्यांचे अलौकिकत्व जाणणारे गुरु म्हणजे श्री सद्गुरुनाथ दादा. गुरु व गुरुरूपात जनसमाजात वावरणाऱ्या श्री गुरूंना ओळखणारा शिष्य फारच विरळ. म्हणून श्री पंत महाराज म्हणतात, गुप्त रूपे जनी नांदोनी भेटे अनन्य भक्तांना. वंदनीय दादांचे गुरु शिर्डीवासे अवलिया श्री साईनाथ महाराज यांचा वेश फकीरांचा होता. वाणी जनसामान्याची होती व राहणी अत्यंत सामान्य होती. पण त्यांचे असामान्यत्व अलौकिकत्व हे ओळखले केवळ श्री सद्गुरुनाथ दादांनी. त्या काळातील श्री साईनाथांचे आचरण हे भविष्यातील विश्वशांतीचे बीजारोपण आहे याची जाणीव झाली ती फक्त वंदनीय दादांनाच. म्हणूनच अनन्य भावाने आपले जीवन दादांनी श्री साईनाथांच्या चरणी सर्वस्वी अर्पण केले व लोककल्याण कार्याचे व्रत अंगीकारले. श्री जगद्गुरु साईनाथ महाराज, श्री सद्गुरुनाथ दादा व नवनाथाती दिव्य पुण्य विभूती यांच्या आशीर्वादाने आज आपण कराड येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत आहोत. आजच्या शुभदिनी प्रत्येक भक्ताने, मग तो जुना असो वा नवीन असो, सर्वांना दादांनी दिलेल्या स्केलप्रमाणे व 12 अंगाने ओंकार साधना परफेक्ट करावी असा संकल्प प्रत्येकाने आज करूया. श्री जगद्गुरु साईबाबांच्या मार्गदर्शनानुसार श्री सद्गुरुनाथ दादांनी लोककल्याण व विश्वशांती ही 2 उद्दिष्टे नजरेपुढे ठेवून 2500 वर्षापूर्वीचे श्री दत्तनाथ सुफी पंथांचे तत्वज्ञान विश्वकल्याणार्थ पुनश्च कार्यान्वित केले. तसेच कार्यकेंद्रावर येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे दुःख निवारण करून त्यांना प्रेमाने आपले केले. भक्तांच्या ऋणानुबंधातील दोष काढून हे दोष विमोचनांनी दूर केल्यानंतर भक्तांच्या जीवनात निर्माण झालेल्या पोकळीत दादांनी दीक्षा देऊन गुरुशक्तीचे संक्रमण केले. भक्तांना दीक्षा देऊन नराचा नारायण होण्याचे अनमोल मार्गदर्शन दादांनी केले. दिनांक 14 एप्रिल 1983 रोजी परवरी गोवा येथे श्री शक्तिपीठाची स्थापना दादांनी केली. वेळोवेळी साधना संमेलने घेऊन भक्तांना ज्ञानी केले. अज्ञान हा मानवाला लाभलेला शाप आहे, त्यासाठी दादांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. श्री सद्गुरुनाथ दादा हे आपल्याला गुरु लाभले याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदक्षिणा अर्पण केली म्हणजे आपले कर्तव्य संपले असे नाही, तर दादांनी शिकवलेल्या मार्गाने व त्यांच्या आज्ञेप्रमाणे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपले आचार, विचार, उच्चार, आहार, विहार इत्यादी योग्य करून त्याप्रमाणे भक्तभाविकांची सेवा करणे हा संकल्प आज उपस्थित सर्व भक्तांनी करून त्याप्रमाणे आपले आचरण करावे, हे आपले कर्तव्य आहे. मला असं वाटतं की वंदनीय दादांनी दिलेली साधना
दिलेल्या स्केलप्रमाणे करावी म्हणजे मानवी जीवन विकसित होईल. शुभम भवतु. आज आपली जी सकाळची साधना झाली सुद्धा सर्वांनी शांततेत आणि हलक्या आवाजात केली. सगळे स्केल बरोबर झाले. त्या पद्धतीने प्रत्येकाने घरी साधना तशी करत चाल. आता पुढे जे आहे ते मुलाखत आहे ते शैलेंद्र लोमटे सांगतील. पुढचं सांग. त्यानंतर 10:45 ते 11:15 पर्यंत